नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, संयुक्त मुख्य परीक्षा गट ब 2021 च्या क्वेश्चन पेपरशी संबंधित आज आपण एक महत्त्वाचं सेशन इथे या ठिकाणी करणार आहे. लक्षात घ्या, पूर्व परीक्षेचा रिझल्ट अजूनपर्यंत लागले नाहीये. मात्र मुख्य परीक्षेच्या तयारीला आपण सर्वच विद्यार्थी या ठिकाणी लागलेले असणारच आहात. येत्या काही दिवसांमध्ये पूर्व परीक्षेचा पेपर इथे या ठिकाणी रिझल्ट जाहीर या ठिकाणी होईल आणि त्यानंतर खरी स्पर्धा ही तुमची मुख्य परीक्षेशी संबंधित असणार आहे. तर जे कोण विद्यार्थी मुख्य परीक्षेची तयारी करतात, अशा विद्यार्थी मित्रांना प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहे, हे पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण अभ्यास करत असताना आपला अभ्यास हा भरकटला जाऊ नये. तो एका व्यवस्थित वाटेवर, एका रुळावर या ठिकाणी असावा, या उद्देशानं प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे आपल्याला एक मार्गदर्शक ठरत असतात. तर मित्रांनो, आजही आपण 2021 चा राज्यसेवा कंबाईनचा मुख्य परीक्षेचा गट ब चा पेपर जो आहे, तो इथे या ठिकाणी पाहूया. या गट ब च्या पेपरमध्ये इतिहास या विषयाचे एकूण 10 प्रश्न विचारले होते आणि या 10 प्रश्नांचं जर आपण इथं या पेपरमध्ये जर बघितलं स्थान कुठे होतं, तर प्रश्न क्रमांक 11 पासून ते 20 पर्यंतच्या प्रश्नांमध्ये एकूण 10 प्रश्न इतिहास या विषयाचे विचारलेले आहेत. तर ते प्रश्न आपण इथे या ठिकाणी पाहूया आणि या प्रश्नांच्या माध्यमातून आपण आपल्या टॉपिकची रिव्हिजन देखील या ठिकाणी करून घेऊया. आता बघा, एक प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित. आता बघा, जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन खास करून मुख्य परीक्षेचे जर तुम्ही कंबाईनचे पाहिले, तर तुम्हाला एक सातत्यानं जाणवेल समाज सुधारकांवर बरेचसे प्रश्न विचारलेले आहेत. आणि समाज सुधारक कोणते? तर फुले शाहू आंबेडकर यांच्यावर सातत्यानं प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि ते थोडेसे डीपमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे जर पूर्व परीक्षेकडे जर बघितलं, पूर्व परीक्षेचे प्रश्न थोडेसे वरवरचे असतात, हलके स्वरूपातील असतील. मात्र मुख्य परीक्षेचे प्रश्न हे थोडेसे या ठिकाणी सखोल ज्ञान प्राप्त असणारे या ठिकाणी असू दे, लक्षात घ्या. तसाच एक प्रश्न हा इथं विचारलेला आहे. प्रश्न काय आहे तो आधी आपण वाचून घेऊ आणि त्यानंतर मग या प्रश्नाच्या उत्तरासंदर्भात आपण इथे या ठिकाणी चर्चा करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेतृत्व केलेल्या खालील चळवळीचे कालानुक्रमे आयोजन करा, अशा प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी आहे. लक्षात घ्या, इतिहासामध्ये कालानुक्रमे घटना मांडणं हा एक आवडता या ठिकाणी परीक्षार्थींचा विषय या ठिकाणी असतो. म्हणजे इतिहास म्हणजे डेट नाहीये, लक्षात घ्या. इतिहास म्हणजे क्रोनॉलॉजी आहे. तर ती क्रोनॉलॉजी तुम्हाला माहिती असली पाहिजे. एखादा समाजसुधारक अभ्यासत असताना, खास करून ज्याचं कार्य मोठं आहे, जसं की महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, पंजाबराव देशमुख आहे, कर्मवीर भाऊराव पाटील आहे, विठ्ठलरामजी शिंदे आहेत. तर यांच्यासारखे जे समाजसुधारक आहे, तर यांचं कार्य तसं पाहिलं तर खूप जास्त मोठं आहे, लक्षात घ्या. आणि एका पर्टिक्युलर घटकाशी संबंधित कार्य नाहीये यांचं. तर त्यांचा अभ्यास करत असताना आपण अ, त्यांची जीवनातल्या ज्या काही महत्त्वाच्या घटना होत्या, महत्त्वाची आंदोलनं होती, त्यांच्या चळवळी होत्या, तर त्यांची डेट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. किमान कोणत्या वर्षी, कोणत्या तारखेला त्यांनी हे आंदोलन उभारलं, हे तुम्हाला इथे या ठिकाणी माहिती असणं गरजेचं राहतं. अशा प्रकारे कालानुक्रमेच घटनांचं आयोजन करा, या प्रकारचा हा प्रश्न आहे. आता बघा, इथं दिलेलं महाड येथील 14 तळे आंदोलन, मनुस्मृती दहन, पर्वती मंदिर सत्याग्रह आणि काळाराम मंदिर सत्याग्रह, या प्रकारचा हा प्रश्न इथे या ठिकाणी दिलेला आहे. आता बघा, या प्रश्नांमध्ये लक्षात असू द्या, जेव्हा पण तुम्हाला कालानुक्रमे घटना मांडा, असे प्रश्न विचारले जातील, तेव्हा त्या घटनेच्या समोर ती घटना कोणत्या वर्षी घडली, कोणत्या दिवशी घडली, त्याची डेट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ते थेट लिहून टाकायचं. आहे की नाही? म्हणजे प्रश्न आपला चुकत नाही. जसं की महाड येथील 14 तळे सत्याग्रह. आता हा महाडचा 14 तळे सत्याग्रह कधी झालेला आहे? तर याची डेट माहिती आहे आपल्याला 20 मार्च सन 1927 ला. 20 मार्च सन 1927 ला महाडचा 14 तळे सत्याग्रह झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर ही डेट त्याची या ठिकाणी आहे. त्यानंतर आहे बघा मनुस्मृती दहन. मग मनुस्मृती दहन कधी झालं? तर महाडमध्येच झालं मनुस्मृती दहन. कधी झालं? तर 25 डिसेंबरला झालं बघा. 25 डिसेंबर 1927 ला मनुस्मृती दहन इथे या ठिकाणी झालेला आहे. हा मुद्दा इथं लक्षात घ्या. त्यानंतर पर्वती मंदिर सत्याग्रह बघा. पर्वती मंदिर सत्याग्रह कधीचा आहे? तर 1928 सालचा आहे आणि काळाराम मंदिर सत्याग्रह कधीचा आहे? तर तो 1930 सालचा या ठिकाणी आहे. अशा प्रकारचे ही या ठिकाणी कालानुक्रमे मांडणी आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीची इथे या ठिकाणी करता येऊ शकते. तर या प्रकारची ही अ, ब, क, ड अशा स्वरूपातील मांडणी कालानुक्रमे असल्यामुळं या प्रश्नाचा राइट आन्सर कुठे आहे? तर बघा, पहिल्याच पर्यायामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, की हो, अ, ब, क, ड हे पहिल्याच प्रश्नामध्ये या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे या ठिकाणी मिळेल. आता नीट समजून घ्या,
2025च्या पेपरला तुम्ही या ठिकाणी जात आहात. 24-25 जो पण काय आहे, तर त्या पेपरला तुम्ही जात आहेत. म्हणजेच काय, तर मागच्या 100 वर्षांच्या काही महत्त्वाच्या घटना, त्या तुम्हाला अभ्यासाव्या लागतील. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवित कालखंड जर आपण बघितला, तर तो 1891 पासून ते 1956 सालचा आहे. मग या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांवर जर आपल्याला फास्ट ट्रॅक रिव्हिजन करायची असेल, तर खास करून कधीपासून केली पाहिजे, तर 1920 ते 1930-35 पर्यंतचे बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या जीवनातल्या ज्या काही घटना आहेत, तर त्या तुम्हाला व्यवस्थित करावं लागेल. जसं की बाबासाहेब आंबेडकरांची वर्तमानपत्र, त्यांची क्रोनॉलॉजी या ठिकाणी पाहावी लागेल. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळी, त्यांची क्रोनॉलॉजी पाहावी लागेल. बाबासाहेब आंबेडकरांनी या दरम्यानच्या काळात जी काही ग्रंथ संपदा या ठिकाणी लिहिली, त्या ग्रंथांची क्रोनॉलॉजी तुम्हाला इथे या ठिकाणी अभ्यासावी लागणार आहे, हे लक्षात घ्या. तर या पद्धतीचा हा प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो. मनुस्मृती दहनावर यापूर्वी एकदा प्रश्न असा विचारला गेला होता, की बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन कोणाच्या हस्ते केला? ठीक आहे ना? तर नाव नीट लक्षात घ्या. बापूसाहेब सहस्त्रबुद्धे जे आहे, बापूसाहेब सहस्त्रबुद्धे, ते बापूसाहेब सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते या ठिकाणी हे मनुस्मृतीचं दहन इथे या ठिकाणी करण्यात आल्याचं दिसून येतं. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये असे अनेक ब्राह्मण लोक या ठिकाणी होते, की ज्यांनी आपलं योगदान बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये दिलेलं आहे. मग त्यामध्ये कोण-कोण होते? एक बापूसाहेब सहस्त्रबुद्धे होते. चिटणीस हे एक नाव आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. हे पण आपल्याला दिसून येतं, की चिटणीस तर जेव्हा आपण आजचं संभाजीनगर आणि आधीचं औरंगाबाद या ठिकाणी जे काही मिलिंद महाविद्यालय या ठिकाणी स्थापन केलं होतं. तर मिलिंद महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य हे चिटणीस जे होते, हे चिटणीस तिथले पहिले प्राचार्य या ठिकाणी राहिले. हे देखील बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतले महत्त्वाचे अ, अ, सहकारी इथे या ठिकाणी राहिले होते, असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर लक्षात असू द्या, की या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे ना? मग बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथ संपदा, बाबासाहेब आंबेडकरांनी एम-एला कोणता ग्रंथ लिहिला? बाबासाहेब आंबेडकरांनी पी-एच-डीला कोणता ग्रंथ या ठिकाणी लिहिला? दी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा डी-एस-सीसाठी लिहिलेला ग्रंथ या ठिकाणी आहे. अजून मग बाबासाहेब आंबेडकरांनी हू वेअर द शूद्राज ग्रंथ लिहिला. बाबासाहेब आंबेडकरांचा यानंतर मग आपण पाहू शकतो, की खूप सारे ग्रंथ व्हॉट गांधी अँड काँग्रेस हॅव डन टू द अनटचेबल आहे. बुद्धा अँड हिज धम्मा या ठिकाणी आहे. अनटचेबल्स आहे. अॅनिहिलेशन ऑफ कास्ट या ठिकाणी आहे. तर ही जी काही ग्रंथ आहे, तर त्या ग्रंथांची क्रोनॉलॉजी ही तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी अभ्यासात घ्या बरं का. आणि त्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात हे लक्षात घ्या. ठीक आहे ना? तर पर्वती बंदी सत्याग्रहाबद्दल मी या ठिकाणी सांगेल, की पर्वती बंदी सत्याग्रह 1928च्या दरम्यान झालेला आहे आणि हा बंदी सत्याग्रह त्याचे अध्यक्ष हे शिवराम जानबाग कांबळे या ठिकाणी होते लक्षात घ्या. आणि या पर्वती बंदी सत्याग्रहाला सपोर्टिव्ह भूमिका या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली. याचबरोबर नारायण मल्हार जोशी, त्याचबरोबर इथे या ठिकाणी एस-ए श्रीपाद अमृत डांगे यांसारखे लोक देखील या ठिकाणी या पर्वती बंदी सत्याग्रहामध्ये सहभागी होते, असं एकंदरीत दिसून येतं. काळाराम मंदिर सत्याग्रह जर आपण पाहिला, तर काळाराम मंदिर सत्याग्रह 1930 पासून ते साधारणतः 1934 पर्यंत चाललेला आहे, लक्षात घ्या. 1934 पर्यंत चालला आणि कोर्टातनं अ, 1934 साली बाबासाहेब आंबेडकरांनी ही केस जिंकलेली आहे. तेव्हा मग दलित अस्पृश्य बांधवांना इथे या ठिकाणी काळाराम मंदिरामध्ये प्रवेश 1934 ला इथे या ठिकाणी देण्यात आला. कायदेशीर लढा बाबासाहेबांनी काळाराम मंदिर सत्याग्रहाशी संबंधित या ठिकाणी लढला होता. लक्षात घ्या, या दरम्यानच्या काळामध्ये गोलमेज परिषदा देखील झाल्या होत्या. बाबासाहेब आंबेडकर काळाराम मंदिर सत्याग्रह अर्धवट सोडून ते गोलमेज परिषदेमध्ये गेले. मग त्या दरम्यान बाबासाहेबांनी जबाबदारी कोणावर सोपवली होती? तर ती दादासाहेब गायकवाड जे बाबासाहेबांच्या चळवळीतले एक अत्यंत निष्ठावंत स्नेही त्या ठिकाणी राहिले होते. तर त्यांनी या ठिकाणी अ, या पद्धतीचं काळाराम मंदिर सत्याग्रहाचा लढा हा 1934 पर्यंत नेटानं इथे या ठिकाणी लढवला होता. या प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळून जाते. तर लक्षात असू द्या या पद्धतीचा. आता बघा महाड 14 सत्याग्रह, मनुस्मृती दहन हे जे काही प्रोग्राम या ठिकाणी होते, ते बहिष्कृत हितकांनी सभेच्या माध्यमातून उभारले होते लक्षात घ्या. मग बहिष्कृत हितकांनी सभा यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो लक्षात घ्या. बहिष्कृत हितकारणी सभा कारण का? बहिष्कृत हितकारणी सभा जी आहे, तर त्या हितकारणी सभेला देखील त्या ठिकाणी 100 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. तर लक्षात घ्या 1924-25 च्या दरम्यान ही बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन करण्यात आलेली होती. याचे सेक्रेटरी कोण होते? याचे कार्याध्यक्ष कोण होते? ते व्यवस्थित त्या ठिकाणी पाहून घ्या. एज्युकेट, ॲजिटेशन अँड ऑर्गनायझेशन हा म्हणजे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हाच या बहिष्कृत हितकारणी सभेचा ब्रीद वाक्य या ठिकाणी राहिलं होतं.
अशा पद्धतीची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. बाबासाहेब आंबेडकरांची नियतकालिक पण आपण पाहणं गरजेचं आहे. मूकनायक आहे, त्यानंतर बहिष्कृत भारत आहे, त्यानंतर या ठिकाणी समता आहे, त्यानंतर मग जनता आहे आणि जनतानंतर प्रबुद्ध भारत. अशा पद्धतीचे 5 महत्त्वाचे वर्तमानपत्र बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित हे या ठिकाणी लक्षात असू द्या. ठीक आहे ना. तर समाज सुधारकांच्या पुस्तकामधनं तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांबद्दल एकदम व्यवस्थितरित्या माहिती जरूर या ठिकाणी पाहून घ्या. चला आता यानंतर आपण पुढचा प्रश्न जो आहे तो इथे या ठिकाणी पाहूया. आता बघा हा पुढचा प्रश्न आपण इथं पाहतोय. बघा, या प्रश्न जर आपण बघितला तर हा प्रश्न काय नेमका आहे तो आपण पाहून घेऊया. इथं म्हटलेलं आहे की सन 1886 च्या कलकत्त्याच्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात महाराष्ट्रातून आलेल्या नेत्यांनी अ, आ ने महाराष्ट्रातून आलेल्या नेत्यांनी एकच मिनिट. हां, नेत्यांनी केलेली आवेशपूर्ण भाषणं गाजली. त्यात दिनशा वॉचच्या दाजी खरे आणि डॅश डॅश यांचा समावेश होता. तर तो कोणाचा समावेश होता हे तुम्हाला इथे या ठिकाणी सांगायचं आहे. ठीक आहे ना. आता लक्षात घ्या अशी जी काही प्रश्न या ठिकाणी असतात, तर या प्रश्नाचे सोर्सेस नेमके काय आहे हे विद्यार्थ्यांना समजत नाहीये. त्या प्रश्नाचा सोर्स काय आहे आणि त्याचबरोबर जरी सोर्स समजला नसला किंवा आपण बरेचसे क्लास करतो. क्लासच्या नोट्स या ठिकाणी वाचत असतो. तर साहजिकच क्लासमधनं किंवा त्या क्लासच्या नोट्सच्या बाहेरचे प्रश्न मेन्सला विचारले जातात लक्षात घ्या. मग अशा काळामध्ये काय केलं पाहिजे? आपण जे पण ज्ञान मिळवलेलं आहे, भले ते क्लासच्या माध्यमातून का असेना, तर जे काही ज्ञान मिळवलेलं आहे त्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि आपल्याला मिळालेलं जे ज्ञान आहे, तर ते ज्ञान इथं अप्लाइड करायचा प्रयत्न इथे या ठिकाणी करायचा आणि असं अप्लाइड करून हे प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न जरूर तुम्ही या ठिकाणी करा. आता प्रश्न आहे की 1886 चं कलकत्ता अधिवेशन. काँग्रेसचं अधिवेशनावर प्रश्न आहे. 1886 च्या कलकत्त्याचं काँग्रेस अधिवेशन जे आहे, त्यात महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी भाषणे केली आणि त्यामध्ये दिनशा वॉचचा, दाजी खरे आणि अजून एक व्यक्ती याचा समावेश होता. ती व्यक्ती कोण होती? असा प्रश्न इथे या ठिकाणी दिलेला आहे. तर लक्षात घ्या, अब्दुल अझीज, बाळ गंगाधर टिळक, मोरोपंत जोशी आणि गोपाळकृष्ण गोखले अशा प्रकारची ही नावं आपल्याला इथे या ठिकाणी दिसून येतात. आता काय होतं बघा, प्रश्न सॉल्व्ह करत असताना आपण काय करतो बघा, जनरली आपण पर्यायामध्ये आपल्याला परिचित असणारं नाव शोधत असतो. आपल्याला माहीत असणारं नाव शोधत असतो. तर या पर्यायामध्ये अब्दुल अझीज, मोरोपंत जोशी, बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळकृष्ण गोखले यापैकी 4 मध्ये 2 नावं आपल्याला परिचित आणि 2 नावं परिचित नाहीये. सरळ-सरळ सांगतो 2 नावं परिचित नाहीये, 2 नावं परिचित आहे. मग विद्यार्थी काय करतात, जास्तीत जास्त विद्यार्थी चान्स घेतात दोघांवर. गोपाळकृष्ण गोखले आणि बाळ गंगाधर टिळक. आता हे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये आयोग काय करतो बरं का, तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या चुका कशा होतील त्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो. आणि तुम्हाला माहीत असणारी जी 2 नावं आहेत याचं उत्तर नसतंच लक्षात घ्या. आता याचा सेन्स तुम्हाला आला पाहिजे. दिलं आहे 1886 चं कलकत्ता अधिवेशन. मग हे लक्षात आलं पाहिजे, की लोकमान्य टिळक जे होते, हे लोकमान्य टिळक काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात गेलेच नव्हते. ते त्याचबरोबर लोकमान्य टिळकांनी काँग्रेस कधी जॉइन केली? तर आपल्याला माहिती असलं पाहिजे, तर 1889 ला मुंबईमध्ये जेव्हा काँग्रेसचं अधिवेशन झालं, त्या अधिवेशनात पहिल्यांदा लोकमान्य टिळक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. म्हणजे प्रश्न विचारला 1886 चा. मग हा प्रश्नामध्ये टिळक हे उत्तर असेल का? नक्कीच नाही, लक्षात घ्या. त्यामुळे पर्याय टिळकांचा बिलकुलच नाही. गोपाळकृष्ण गोखले आहे बघा. आता गोपाळकृष्ण गोखले जर आपण बघितलं, तर यांचं कार्यकाळ आणि यांचं राष्ट्रीय काँग्रेसमधला सहभाग कधीपासनचा आहे? तर लक्षात येतं, की सन 1890 पासनं आहे. 1890 कारण सुरुवातीच्या काँग्रेसच्या संस्थापकांपैकी हे लोकं नव्हते. लक्षात घ्या. त्यामुळे 1890 ला गोपाळकृष्ण गोखले जे आहेत, ते इथे या ठिकाणी सहभागी या ठिकाणी झालेले आहे, असं एकंदरीत दिसून येतं. आणि तोपर्यंत ते सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत होते. राष्ट्रीय सामाजिक परिषद जी स्थापन झाली होती 1887 ला न्यायमूर्ती रानडे यांच्या माध्यमातून. तर त्या राष्ट्रीय सामाजिक परिषदेमध्ये हे सेक्रेटरी म्हणून या ठिकाणी काम करत होते, हे लक्षात असू द्या. है ना? आणि म्हणून मग 1890 पर्यंत गोपाळकृष्ण गोखले हे अराजकीय भूमिका घेत होते. 90 नंतर मात्र त्यांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेतल्याचं दिसून येतं. मग नक्की लक्षात घ्या, जे तुम्हाला आत्तापर्यंत वाटत हे 2 असतील, तर हे दोन्ही पर्याय नाहीयेत. तर राहिला अब्दुल अजीज आणि मोरोपंत जोशी लक्षात घ्या. आता इथं जर बघितलं, ज्याचं थोडंसं वाचन वगैरे आहे किंवा ज्यांनी य. दी. फडक्यांसारखी पुस्तकं जर रेफर केलेली असतील,
आणि मी तुम्हाला सजेशन करेल, सजेस्ट देईल. इतिहासासाठी तुम्ही अ, राज्यसेवेची तयारी करा किंवा खास करून कंबाईनचे जे कोण विद्यार्थी आहेत, कंबाईन पूर्व परीक्षा, कंबाईन मुख्य परीक्षा. माझं तुम्हाला सजेशन राहील, य.दी. फडकेंचं जे पुस्तक आहे ना, 20व्या शतकातील भारत, तर 20व्या शतकातील महाराष्ट्रात 20व्या शतकातील महाराष्ट्र असं जे काही टायटल आहे, तर ते जे पुस्तक आहे ना, तर त्या पुस्तकातलं पहिला आणि दुसरा खंड तुम्ही आवर्जून या ठिकाणी अभ्यासा. कारण जे काही प्रश्न खास करून मेन्स आणि पूर्व परीक्षेला जे विचारतात कंबाईनमध्ये, तर ते प्रश्न त्याच ग्रंथातून सध्याच्या काळामध्ये या ठिकाणी येत आहेत, हे लक्षात घ्या. आणि म्हणून मग ते पुस्तकं तुम्हाला वाचावी लागेल. पहिलं आणि दुसरं खंड व्यवस्थित मायक्रो लेव्हलला त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे ना. आता मोरोपंत जोशींबद्दल काय माहिती आहे? तर मोरोपंत जोशी हे गांधीजींच्या काळातील कार्यकर्ते होते, लक्षात घ्या. गांधीजींच्या सोबत त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे, हे लक्षात घ्या. मग इथं विचारले आहे 1886. 1886 ला पर्याय काय? अब्दुल अझीज हे याचं राइट आन्सर आहे. य.दी. फडकेच्या पुस्तकामध्ये अब्दुल अझीजचा रेफरन्स तुम्हाला इथे या ठिकाणी मिळून जातो. 2 महत्त्वाचे पुस्तक य.दी. फडके आणि कथा स्वातंत्र्याची. हे 2 मुख्य परीक्षेसाठी खास करून विद्यार्थ्यांनी ही पुस्तकं वाचलीच पाहिजे, लक्षात घ्या. अब्दुल अझीज हे याचं राइट आन्सर या ठिकाणी आहे, हे लक्षात असू द्या. तर हे तिघं जण दिनशा वाचा, नाझी खरे आणि अब्दुल अझीज यांनी ते 1886 चं कलकत्त्याचं अधिवेशन गाजवलं होतं, असं दिसून येतं. म्हणजे बघा एलिमिनेशन मेथड जो आहे ना, तर त्या एलिमिनेशन मेथडनुसार तुम्हाला या प्रकारचे प्रश्न हे सॉल्व्ह करावे लागणार आहेत, हे लक्षात घ्या. ठीक आहे ना. 10 पैकी 10 प्रश्न तुमचे सॉल्व्ह जरूर होईल इतिहासाचे. मात्र ते कधी होईल जेव्हा तुम्ही तुमचं मिळवलेलं ज्ञान इथे अप्लायड या ठिकाणी करताल. जसं की हे 2 पर्याय नाहीये. 2 पर्यायामध्ये तुम्हाला इथं मारायचंय. त्यामध्ये अब्दुल अझीज हे राइट आन्सर इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर जर आपण बघितलं नंतरचे प्रश्न सोपे असतात बघा. खूप काही कठीण प्रश्न वगैरे नसतात. फक्त आपण अ, मुख्यतः काय केलं पाहिजे, की प्रश्न नीट वाचला पाहिजे आणि त्यानुसार एलिमिनेशन मेथड मेन्सला खास करून इथं तुम्हाला लावता आली पाहिजे. आता हा एक प्रश्न आहे बघा 1920 मध्ये यांनी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना कोणी केलेली आहे? हे आपल्या सर्वांना जगजाहीर या ठिकाणी आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना ही ताशकंदमध्ये झाली आहे ना. ताशकंद जो आहे, तर त्या ताशकंदमध्ये या ठिकाणी झाली आणि याची स्थापना जी आहे, ही एम.एन. रॉय जे आहे, एम.एन. रॉय, मानवेंद्रनाथ रॉय यांनी इथे या ठिकाणी केलेली आहे. या प्रकारची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळून जाते. मग हे नाम जोशी, श्रीपाद अमृत डांगे, आर.पी. दत्त हे काय प्रकरण आहे? तर हे सगळे कम्युनिस्ट, समाजवादी, साम्यवादी नेते या ठिकाणी राहिलेले होते. त्यांच्या संदर्भात पण मी महत्त्वाची काही इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे या ठिकाणी जरूर या ठिकाणी देईल. लक्षात घ्या, एम.एन. रॉय यांनी एक नियतकालिक चालवलं होतं. त्याचं नाव होतं वेनगार्ड. वेनगार्ड नावाचं एक नियतकालिक यांचं होतं आणि हे वेनगार्ड या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचं मुखपत्र देखील या ठिकाणी होतं. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आपण इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. एम.एन. रॉय मोस्ट आय-एम-पी पर्सन आहे, हे लक्षात घ्या. हीच ती पहिली व्यक्ती ज्यांनी संविधान सभेचा उल्लेख पहिल्यांदा इथे या ठिकाणी केल्याचं 1934 ला केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. जोशी, नारायण मल्हार जोशी लक्षात घ्या. नारायण मल्हार जोशी हे भारत सेवक समाज या संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते होते. लक्षात घ्या, नारायण मल्हार जोशी भारत सेवक समाज या संघटनेचे कार्यकर्ते होते आणि त्याच्या आधी ते प्रार्थना समाजाचे सदस्य देखील या ठिकाणी होते. या नारायण मल्हार जोशी आणि नरेश अप्पाजी द्रविड या दोघांनी मिळून एक संघटन या ठिकाणी चालवलं. त्याचं नाव होतं सोशल सर्व्हिस लीग. ठीक आहे ना. हे कामगार संघटन होतं, लक्षात घ्या. सोशल सर्व्हिस लीग जो आहे, तर हे सोशल सर्व्हिस लीगची स्थापना नरेश अप्पाजी द्रविड आणि नारायण मल्हार जोशी यांनी केली. कधी केली? तर 1911 ला केलेली आहे. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. नारायण मल्हार जोशी यांच्या संदर्भात अजून एक महत्वाचा मुद्दा 1920 साली 1920 च्या दरम्यान इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन जे आहे, ते या ठिकाणी न्यूयॉर्कला झालं. न्यूयॉर्क किंवा वॉशिंग्टन या ठिकाणी झालं. तर त्यामध्ये नारायण मल्हार जोशी जे आहेत, ते या ठिकाणी पहिले या ठिकाणी भारताच्या वतीनं पहिले कामगार नेते म्हणून इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनमध्ये सहभागी या ठिकाणी झाले होते, असं एकंदरीत पाहायला भेटतं. हे पण महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. श्रीपाद अमृत डांगे लक्षात घ्या. हे पण एक महत्वाचे कम्युनिस्ट नेते या ठिकाणी राहिलेले आहेत. आता श्रीपाद अमृत डांगे यांच्याबद्दल काय? गांधी व्हर्सेस लेनिन हा ग्रंथ जो आहे, हा ग्रंथ यांनी या ठिकाणी लिहिल्याचं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, गांधी व्हर्सेस लेनिन. तर हा ग्रंथ यांनी लिहिला आणि हा ग्रंथ जेव्हा या ठिकाणी एम.एन. रॉयच्या वाचनात आला,
तेव्हा ते स्वतः श्रीपाद अमृत डांगे यांना भेटण्यासाठी मुंबईत आलेत आणि मग त्यांना कम्युनिस्ट पार्टीचे सदस्य त्यांनी या ठिकाणी बनवलेलं आहे. तर या श्रीपाद अमृत डांगे यांचं एक महत्वाचं नियतकालिक देखील या ठिकाणी होतं, ज्याचं नाव होतं सोशलिस्ट. नाव नीट लक्षात घ्या. सोशलिस्ट नावाचं एक नियतकालिक त्यांनी चालवलं होतं. हे लक्षात असू द्या. इथे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि याचबरोबर काँग्रेस लेबर पार्टी या नावाचा एक पक्ष यांनी इथे या ठिकाणी स्थापन केला होता. नाव नीट लक्षात घ्या. काँग्रेस लेबर पार्टी. काँग्रेस लेबर पार्टी हे एक महत्वाचं पक्ष त्यांनी स्थापन केला होता आणि हा पक्ष या ठिकाणी या पक्षाचंच मुखपत्र हे सोशलिस्ट या ठिकाणी होतं. हे श्रीपाद अमृत डांगे मोस्ट आयएमपी पर्सन आहे. साम्यवादी नेते आहेत. आर.पी. दत्त, रजनी पाम दत्त, ठीक आहे ना. तर रजनी पाम दत्त, आर.पी. दत्त हे पण एक महत्वाचे आहे. इंडिया टुडे या नावाचा त्यांनी एक महत्वाचा ग्रंथ देखील या ठिकाणी लिहिल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं आणि याचबरोबर याच दत्तांनी दत्त ब्रँडले करार देखील या ठिकाणी आणला 1926 साली. दत्त ब्रँडले करार काय होता? तर तो करार असा होता, की ब्रँडले नावाचे एक ब्रिटनमधले साम्यवादी नेते होते आणि हे आर.पी. दत्त यांनी एकत्र येऊन या ठिकाणी एक करार आणला. तो दत्त ब्रँडले करार होता. त्यामध्ये असं भूमिका घेतली, की अ, कॅपिटलिझम हा तर आपला क्रमांक 1 चा शत्रू आहे. परंतु साम्राज्यवाद म्हणजे इम्पेरियलिझम हा देखील या ठिकाणी आपला महत्वाचा शत्रू या ठिकाणी आहे. त्यांचं असं म्हणणं राहिलं, की साम्राज्यवाद आधी संपला पाहिजे, मग भांडवलवाद या ठिकाणी समाप्त होईल. आणि म्हणून साम्राज्यवाद जर संपवायचा असेल, तर ब्रिटन जे साम्राज्यवादी आहे, तर त्या ब्रिटनच्या विरोधात जो पक्ष या भारतामध्ये आंदोलन करतोय, खास करून काँग्रेस पक्ष, तर त्याला आपण सहकार्य करायला हवं. या प्रकारची भूमिका दत्त ब्रँडले करारातून पुढे आलेली आहे, असं एकंदरीत दिसून येतं. तर हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आपण बॅचमध्ये हे सगळं या ठिकाणी शिकवलेलं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे ना. ज्या आपल्या मोठ्या कंबाईनच्या बॅच आहेत, राज्यसभेच्या बॅच आहेत, त्या बॅचमध्ये आपण दत्त ब्रँडले करार वगैरे सगळं इथे या ठिकाणी घेतलेलं आहे. ठीक आहे. तर हे कळालं तर हा महत्वाचा प्रश्न आपण इथे या ठिकाणी सॉल्व्ह केला. चलो त्यानंतर काय होतं बघू आपण. तर बघा अ, कितवा प्रश्न होता हा 13वा प्रश्न. ठीक आहे ना. आता यानंतर आपला जो प्रश्न आहे तो आपण इथे या ठिकाणी पाहूया. ठीक आहे ना. येस 14वा प्रश्न आहे बघा. आता हा 14वा प्रश्न आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतो बघा. 2021 च्या पेपरमधला हा 14वा प्रश्न आहे. काय आहे बघा. डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर हे सामाजिक क्रांतीचे अग्रदूत होते. डॅश ही त्यांची मुलगी आधुनिक काळात ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या अगदी पहिल्या मोजक्या महाराष्ट्रातील स्त्रियांमध्ये इथे या ठिकाणी गणली जाते. महाराष्ट्रातील स्त्रियांमध्ये गणली जाते. अगदी पहिल्या महाराष्ट्रातील ज्या स्त्रिया विदेशात गेल्या शिक्षण घेण्यासाठी मराठी मुलगी तर त्यापैकी मला पांडुरंग तर्खडकरांची मुलगी कोण आहे? या प्रकारचा हा प्रश्न सरळ-सरळ आहे. माणिकबाई, कार्नेलियाचं नाव इथं आणलं बघा. रखमाबाई आणि त्याचबरोबर अन्नपूर्णा. राइट आन्सर काय? अन्नपूर्णा तर्खडकर, ठीक आहे ना. अन्नपूर्णा तर्खडकर ही पहिली महाराष्ट्रातील मुलगी, की जी उच्च शिक्षण घेण्यासाठी विदेशामध्ये या ठिकाणी गेलेली आहे. आत्माराम पांडुरंग तर्खडकरांची ही मुलगी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटेल. लक्षात घ्या अ, या मुलीचं नंतर आयरिश मुलाबरोबर या ठिकाणी विवाह झाला आणि त्यानंतर अन्नपूर्णा तर्खडकर जी आहे, ती वयाच्या 22व्या-23व्या वर्षीच या ठिकाणी निधन पावल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. ठीक आहे ना. तर रवींद्रनाथ टागोर जे होते, त्या रवींद्रनाथ टागोर आणि अन्नपूर्णा यांचा खूप जवळचा संपर्क होता हे लक्षात घ्या. आणि त्या रवींद्रनाथ टागोरांनी अन्नपूर्णा तर्खडकरांना अभिवादन करण्यासाठी नलिनी या नावानं ते त्यांना संबोधत होते आणि नलिनी या नावानं त्यांनी कैक अशा कविता रवींद्रनाथ टागोरांनी अन्नपूर्णासाठी लिहिलेल्या होत्या. हे पण इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आता कार्नेलिया कोण होती? कार्नेलिया इथं आलं खऱ्या अर्थानं आयोगाला मांडलं पाहिजे. सेल्युकस निकेटर माहिती आहे का आपल्याला? सेल्युकस निकेटर. ठीक आहे ना. तर सेल्युकस निकेटर कोण होता? सिकंदरचा प्रतिनिधी होता बघा. त्या सिकंदरचा प्रतिनिधी सेल्युकस निकेटरची मुलगी आहे कार्नेलिया. सेल्युकस निकेटरची मुलगी आहे कार्नेलिया आणि ही जी मुलगी आहे ना, तर ती सिंधू नदी आहे ना, सिंधू नदी. तर त्या सिंधू नदी किनारी बसून तिने भारताच्या संदर्भामध्ये कविता लिहिलेल्या आहेत. भारताच्या संदर्भामध्ये या कार्नेलियानी कविता लिहिलेल्या आहेत. भारताचं वर्णन केलेलं आहे. भारत किती सुंदर आहे. सिंधू नदीच्या किनारी बसून ती काही भारतात आली नाही. परंतु सिंधू नदीच्या किनारी बसून भारताच्या हवामानाबद्दल, जलवायूबद्दल, तिथं असणाऱ्या विविध प्रकारच्या झाडाझुडपांबद्दल त्यांनी या या कार्नेलियानं
कविता इथे या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. तर सेल्युकस निकेटर प्राचीन काळातील सिकंदर अलेक्झांडर प्रतिनिधी सेल्युकस निकेटरची मुलगी कार्नेलिया हे लक्षात घ्या. या प्रश्नामध्ये इथं आणलं यांचं नाव. रखमाबाई आपल्याला माहिती आहे रखमाबाई प्रकरण जे आहे रखमाबाई प्रकरण, रखमाबाई सावे जे आहेत, है ना? तर त्या रखमाबाई सावे म्हणजे या भारतातील दुसऱ्या महिला डॉक्टर आहे आणि रुग्णांवर उपचार करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर रखमाबाई सावे आपल्याला पाहायला मिळतात. दादाजी भिकाजी आणि रखमाबाई प्रकरण हे आपल्या सर्वांनाच या ठिकाणी माहिती असणार आहे. रखमाबाईंच्या संदर्भात आपण जर बघितलं तर हिंदू लेडी या नावानं त्यांनी इथे या ठिकाणी लिखाण केलेलं आहे, हे लक्षात घ्या. हिंदू लेडी. त्यांनी हिंदू लेडी या नावानं लिखाण केलं आणि म्हणून हिंदू लेडी म्हणून त्यांना संबोधलं देखील त्या ठिकाणी जातंय. हा पण मुद्दा लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहूया पुढचा प्रश्न जो आहे, तर त्या पुढच्या प्रश्नाकडे आता आपण इथे या ठिकाणी जाऊया. बघा हा एक प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या प्रश्नामुळे देखील या ठिकाणी थोडंसं विद्यार्थी इथं चक्रावलेले असतील. बघा मी वारंवार तुम्हाला सांगतो, की तुमचे अभ्यासाचे सोर्सेस तुम्हाला तपासणं गरजेचं आहे. अभ्यासाचे सोर्सेस तुम्ही पहा. तुम्ही कुठल्या पुस्तकातनं, कुठल्या संदर्भ ग्रंथातून अभ्यास करताय, त्याच्यावर तुमची मुख्य परीक्षेमधले मार्क या ठिकाणी डिपेंड असतील लक्षात घ्या. मी वारंवार सांगतो, की मुख्य परीक्षेसाठी यदी फडके हे तुम्हाला वाचावे लागणार आहे. क्रमांक 1 आणि क्रमांक 2 असे 2 खंड तुम्हाला अभ्यासावे लागतील. हा प्रश्न ॲज इट इज स्वरूपामध्ये जर आपण बघितलं तर यदी फडक्यांच्या खंड क्रमांक 1 मधनं या ठिकाणी घेतलेला आहे. क्रांतिकारकांचा टॉपिक या ठिकाणी ओपन करा. ॲज इट इज स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला इथे या ठिकाणी मिळेल. लक्षात घ्या. आता का आणि मार्क मुलांचे इथेच जातात. ठीक आहे ना? ठीक आहे. आपण आता यामध्ये व्यवस्थित या ठिकाणी सगळ्या गोष्टी या ठिकाणी पाहूया आणि याच्याबद्दल काय अजून महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे ती पण आपण इथे या ठिकाणी घेऊया. आता बघा इथं जर आपण पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं, की प्रश्न काय आहे आधी वाचून घेऊ आणि नंतर मग आपण या प्रश्नाच्या एक्सप्लेनेशनकडे जाऊया. भगवान बाबाजी खुळे, विठ्ठल कुरळीकर, जाफर हुसेन पिंजारी या क्रांतिकारकांना डॅश-डॅश खटल्यात 8-8 वर्षांचा कारावास ठोठावला गेला. 8-8 वर्षाचा कारावास यांना ठोठावला गेला. पंढरपूर बॉम्ब खटला, औंध बॉम्ब खटला, नाशिक बॉम्ब खटला आणि पुणे बॉम्ब खटला. ठीक आहे ना? तर या पद्धतीचे खटले इथे या ठिकाणी आहे. तर हे सगळे खटले यदी फडकेंच्या पुस्तकामध्ये तुम्हाला इथे या ठिकाणी पाहायला भेटेल. आता नाशिक बॉम्ब खटला काय तर आपल्याला माहिती आहे नाशिक षड्यंत्र केस म्हटलं जातं त्याला. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे, की अभिनव भारत तर हे सगळेच खटले अभिनव भारत संघटनेशी संबंधित आहे. अभिनव भारत जी संघटना आहे त्या संघटनेशी संबंधित हे सारेच खटले आपल्याला पाहायला भेटतात. आता नाशिक बॉम्ब खटला आपल्याला माहिती आहे, की अनंत कानडे, विनायक देशपांडे यांसारख्या लोकांनी त्याचबरोबर कर्वे एक होते. यांसारख्या लोकांनी जॅक्सनवर इथे या ठिकाणी हल्ला केला. त्याला या ठिकाणी इथं अ, त्याला नाशिकमध्ये असणारं विजयालय जे नाट्यगृह आहे तिथे या ठिकाणी त्याला या ठिकाणी मारून टाकले. तर हा नाशिक षड्यंत्र केस, नाशिक खटला. आता त्याच्यामध्ये ही नावं वगैरे होती का? नाही. अनंत कान्हेरे नाव नाहीये. विनायक देशपांडे हे नाव या ठिकाणी नाहीये. आबाजी कर्वे हे नाव या ठिकाणी नाहीये. त्यामुळं हा तर काय प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी नाही. नाशिक षड्यंत्र केस किंवा नाशिक बॉम्ब खटला हा जॅक्सनची हत्या याशी संबंधित आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. पंढरपूर आणि त्याचबरोबर औंध बॉम्ब खटला. डिटेल तुम्हाला यदी फडकेंच्या पुस्तकामध्ये हे दोन्ही महत्त्वाचे खटले इथे या ठिकाणी पाहायला भेटेल. काय नेमकं आहे ते थोडंसं आपण इथं पाहूया. तर बघा अभिनव भारत संघटना आहे, जी नाशिकमधली महत्त्वाची संघटना मानली गेली. आणि या संपूर्ण काळामध्ये आपल्याला माहिती आहे 1905 ला जेव्हा सावरकर पुण्यामध्ये या ठिकाणी शिकायला होते. त्यानंतर त्यांनी स्वदेशी चळवळीमध्ये सहभाग घेतला. विदेशी कपड्याची होळी केली. त्यामुळे त्यांचा फर्ग्युसन महाविद्यालयातील बी.एचा प्रवेश रद्द केला आणि त्यानंतर त्यांना अ, अ, शाळेमधनं, कॉलेजमधनं काढून टाकलं. नंतर लोकमान्य टिळकांच्या शिफारशीवरनं ते लंडनमध्ये जातात. श्यामजी कृष्ण वर्मा यांची संघटना जी होती इंडिया हाऊसमध्ये सहभागी होतात. पण जेव्हा विदा सावरकर विदेशामध्ये लंडनमध्ये जातात, तेव्हा अभिनव भारतचं संपूर्ण काम हे बाबाराव सावरकर इथे या ठिकाणी करतायत. बाबाराव सावरकरांनी ज्या काही क्रांतिकारी चळवळी नाशिकमध्ये चालवल्या होत्या, तर पाहायला भेटतं की जॅक्सन सारख्या तिथला जो जिल्हाधिकारी होता, तर त्यानं बाबाराव सावरकरांना 25 वर्षाची शिक्षा ठोठावली आणि म्हणून मग त्या जॅक्सनची हत्या करण्यासाठी नाशिक षड्यंत्र केस इथे या ठिकाणी घडलं गेलं. बाबाराव सावरकरांना अटक केल्याच्या संदर्भामध्ये
पंढरपूर बॉम्ब खटला आणि त्याचबरोबर औंध बॉम्ब खटला देखील या ठिकाणी चालल्याचं दिसून येतं. आता एक नाव लक्षात घ्या, अभिनव भारत संघटनेशी संबंधित व्यक्ती मारुती गणेश भोसले. मारुती गणेश भोसले हे नाव कदापिही विसरायचं नाही मित्रांनो. आता हे मारुती गणेश भोसले हे तसे पाहिले तर अभिनव भारत संघटनेशी संबंधित कार्यकर्ते राहिलेले आहेत आणि यांनी काय केलं बघा, जेव्हा 1906 ला लोकमान्य टिळकांना राजद्रोहाच्या खटल्याअंतर्गत त्यांच्यावर जेव्हा गुन्हा दाखल झाला, तेव्हा या मारुती गणेश भोसले यांनी पंढरपूरमध्ये जाऊन बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण केंद्र इथे या ठिकाणी उभारलेलं आहे. बॉम्ब बनवण्याचं प्रशिक्षण केंद्र हे मारुती गणेश भोसले यांनी इथे या ठिकाणी उभारलेलं आहे, असं एकंदरीत दिसतं. आणि मग यांनी काय केलं, तर यांनी त्या काळामध्ये अभिनव भारत संघटनेचं कार्य पंढरपूर शाखेअंतर्गत चालवण्यासाठी यांनी या ठिकाणी अनेक तरुण क्रांतिकारकांना जमा केलं आणि त्यानंतर ते इथे या ठिकाणी त्या तरुण क्रांतिकारकांना बॉम्ब कसा बनवायचा याचं प्रशिक्षण इथे या ठिकाणी देऊ लागले. साहजिकच बॉम्ब बनवण्यासाठी जे काही पैसे वगैरे लागतायत त्यासाठी यांनी जे काही सावकार होते, तर त्या सावकारांच्या घरांवर हल्ला करण्याचं षडयंत्र आणलं आणि तिथनं मग जी काही संपत्ती आहे, जे सावकार असेच सावकार जे ब्रिटिशांना मदत करतायत, तर त्या सावकाराच्या घरांवर त्यांनी हल्ले केले. तर लक्षात घ्या असाच एक हल्ला पंढरपूरमध्ये एका एक सावकार होता. त्या सावकाराचं नाव होतं अण्णा अप्पाजी बडवे. तर अण्णा अप्पाजी बडवे हे जे सावकार होते लक्षात घ्या. अण्णा इथं लिहितो बघा मी. अण्णा अप्पाजी बडवे. तर या सावकाराच्या घरावर इथे या ठिकाणी बॉम्ब टाकण्याचं काम इथे या ठिकाणी मारुती गणेश भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इथे या ठिकाणी केल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. साहजिकच या पंढरपूर बॉम्ब खटला मध्ये सहभागी होते भगवान बाबाजी खुळे, त्याचबरोबर विठ्ठल कुरोळीकर आणि जाफर हुसेन पिंजारी हे लोक सहभागी होते आणि या लोकांना नंतर अटक झाली आणि अटक झाल्यानंतर यांना 8-8 वर्षांची शिक्षा इथे या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत दिसतं. अल्लाह बख्श तांबोळी हे एक नाव आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नाव नीट लक्षात घ्या. मुस्लिम नाव आहे लक्षात घ्या. अल्लाह बख्श इथे या ठिकाणी तांबोळी. तर अल्लाह बख्श तांबोळी जे होते, तर हे पण आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतात. या खटल्यामध्ये या ठिकाणी सहभागी होते. तर या अल्लाह बख्श तांबोळी यांना 4 वर्षाचा तुरुंगवासाची शिक्षा इथे या ठिकाणी झालेली आहे, असं एकंदरीत दिसतं. अल्लाह बख्श तांबोळी आणि दिगंबर गवळी हे एक नाव आहे. अल्लाह बख्श तांबोळी आणि इथेच लिहितो मी दिगंबर गवळी. है ना? अल्लाह बख्श तांबोळी आणि दिगंबर गवळी हे 2 व्यक्ती आहे, की ज्यांना त्या ठिकाणी शिक्षा झालेली आहे आणि ही शिक्षा जी आहे, ही 4 वर्षांची शिक्षा यांना झाल्याचं दिसतं. तर लक्षात घ्या मारुती गणेश भोसले इथे काही इंग्रजांच्या हाती सापडले नाही. मात्र त्यांचे सहकारी भगवान बाबाजी खुळे, विठ्ठल करुळेकर आणि जाफर हुसेन पिंजारी यांना मात्र इथं अटक झालेली आहे आणि त्यांना अटक होऊन 8-8 वर्षाचा कारावास इथे या ठिकाणी झाला. कुठल्या खटल्यात? पंढरपूर षड्यंत्र केस जो आहे, पंढरपूर बॉम्ब खटला जो आहे, तिथे या ठिकाणी झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. आता बघा औंध बॉम्ब खटला काय आहे मग? मग औंध जे आहे, तर त्या औंध संस्थान जे होतं, तर त्या औंध संस्थानामध्ये औंध हायस्कूल होतं. तर त्या औंध हायस्कूलमध्ये अ, अ, नारळाची जी कवटी आहे, तर त्या नारळाच्या कवटीमध्ये बॉम्ब सापडलेला आहे. ठीक आहे ना? तर त्या बॉम्ब बनवणारे जे लोक होते, त्यांना मग अटक करण्यात आलं. औंध बॉम्ब खटलेमध्ये. मग त्यामध्ये कोण-कोण नावं होतं? इथं नावं लिहितो बघा मी. महादेव हिंगे. महादेव हिंगे हे एक नाव आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर दुसरं जे नाव आहे, ते वासुदेव आठवले नाव आहे बघा. वासुदेव आठवले. तर आपण इयत्ता 11वी च्या पुस्तकामध्ये वासुदेव आठवले यांच्याबद्दल वाचत असतो बघा. तर वासुदेव आठवले, महादेव हिंगे आणि अजून एक नाव आहे नारायण मेहेंदळे. नाव नीट लक्षात घ्या. नारायण मेहेंदळे. ठीक आहे ना? नारायण मेहेंदळे हे एक नाव आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. तर महादेव शिंगे, वासुदेव आठवले आणि नारायण मेहेंदळे हे 3 लोकं आहेत, जे 3 लोकं औंध बॉम्ब खटल्याशी संबंधित आहे. या तिघांनी काय केलं, औंध हायस्कूलमध्ये नारळाच्या कवटीमध्ये बॉम्ब इथे या ठिकाणी ठेवला. तो इंग्रजांना सापडला आणि तो बॉम्ब ठेवणारे हे 3 लोकं जे साताऱ्याचे होते. म्हणून या तिघांना अटक देखील झाली आणि या कटाला औंध कटाला सातारा कट असं पण म्हटलं जातं लक्षात घ्या. औंध कटाला सातारा कट असं पण म्हटलं जातं.
म्हणजे जर समजा आता पंढरपूर बॉम्ब खटल्यावर प्रश्न आला, तर औंध बॉम्ब खटल्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि महादेव हिंगे, वासुदेव आठवले, नारायण मेहेंदळे यांच्यावर प्रश्न येऊ शकतो, लक्षात घ्या. तर हे नाव लक्षात असू द्या, ठीक आहे ना. हा एक प्रश्न आपण त्या ठिकाणी पाहिला. चलो आता यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, तो प्रश्न आपण त्या ठिकाणी पाहूया. आता बघा, एक प्रश्न आहे, जो क्रांतिकारी चळवळीशी संबंधितच प्रश्न या ठिकाणी पाहायला भेटतो. काय प्रश्न आहे तो आपण इथं पाहूया. क्रांतिकारी चळवळीशी संबंधित हा एक प्रश्न आपल्याला दिसतोय, की चाफेकर बंधूंशी संबंधित प्रश्न आहे बघा. प्रश्न आहे, की सन 1899 मध्ये दोघा चाफेकर बंधूंसोबत क्रांतिकारक कारवायांमुळे पुण्यात डॅश डॅश यांना देखील फाशी दिली गेली, असा प्रश्न आहे. म्हणजे चाफेकर बंधू जे आहेत, अ, दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर या 2 चाफेकर बंधूंसोबतच या ठिकाणी अशी कोणती व्यक्ती आहे, की ज्या व्यक्तीला देखील फाशीची शिक्षा त्यांच्यासोबतच देण्यात आलेली आहे. त्या पद्धतीचा प्रश्न आहे. आपल्याला माहिती आहे, की चाफेकर बंधू एक क्रांतिकारी चळवळीतले महत्त्वाचं नाव आहे. ज्यांचं पुण्यामध्ये चाफेकर क्लब या ठिकाणी होता. चाफेकर क्लबशी संबंधित खूप सारे तरुण लोक इथे या ठिकाणी होते. आपल्या सर्वांना हा इतिहास माहिती आहे. या चाफेकर बंधूंनी कोणाची हत्या केली तर रँड जो आहे, तर त्या रँडची हत्या इथे या ठिकाणी यांनी केलेली आहे. या प्रकारची पण माहिती आपल्याकडे इथे या ठिकाणी जरूर आहे. आता प्रश्न आहे, की चाफेकर बंधू म्हणजे दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर यांच्यासोबत अजून एक व्यक्ती, ज्या व्यक्तीला इथे या ठिकाणी इंग्रजांनी फासावर इथे या ठिकाणी लटकवलं. महादेव रानडे, दामोदर बळवंत भिडे, राजा बापू म्हसकर आणि बापूसाहेब घाडगे अशा प्रकारची नावं आहेत. तर लक्षात घ्या, आपण रँडची हत्या हे टॉपिक या ठिकाणी कुठल्याही पुस्तकामध्ये अभ्यासात असताना 4 नावं आपल्याला पाहायला भेटतात. एक दामोदर चाफेकर, दुसरे बाळकृष्ण चाफेकर, तिसरे वासुदेव चाफेकर आणि चौथे जे आहे ते म्हणजे महादेव रानडे. लक्षात घ्या, हे रानडे जे आहेत ना, तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटतं, हे न्यायमूर्ती रानडेच आहे. लक्षात घ्या, हे न्यायमूर्ती रानडे नाहीयेत. न्यायमूर्ती रानडे यांचा क्रांतिकारी चळवळीशी संबंध नव्हता. ते एक समाज सुधारक राहिले, ते एक पॉलिटिशियन राहिलेले आहेत. मात्र हे जे रानडे होते, त्यांचं हे महादेव विनायक रानडे आहेत, ठीक आहे ना. तर आणि न्यायमूर्ती रानडे एम.जी. रानडे आहेत. महादेव गोविंद रानडे आहेत. महादेव गोविंद रानडे हे न्यायमूर्ती आणि हे महादेव विनायक रानडे आहेत, जे चाफेकर बंधूंच्या चाफेकर क्लबमध्ये होते आणि रँडच्या हत्येमध्ये हे देखील सहभागी या ठिकाणी होते. चाफेकर बंधूंची माहिती ज्या द्रविड बंधूंनी दिली, त्या द्रविड बंधूंची हत्या त्या ठिकाणी महादेव रानडे आणि विनायक चाफेकर यांनी केले आणि त्यामुळं यांना शिक्षा, फाशीची शिक्षा इथे या ठिकाणी झाल्याचं दिसून येतं. ठीक आहे ना. हा मुद्दा लक्षात घ्या, महादेव रानडे. आता मग बापूसाहेब म्हस्कर, दामोदर बळवंत भिडे, भाऊसाहेब घाडगे कोण आहे? हे सगळेचे सगळे चाफेकर क्लबशी संबंधितच लोकं या ठिकाणी आहे. त्यातलं दामोदर बळवंत भिडे जर आपण बघितलं, तर यांना भिडे गुरुजी या नावानं संबोधलं जात होतं. आणि लक्षात घ्या, सेनापती बापट यांना प्रशिक्षण जे दिलं, ते दामोदर बळवंत भिडे यांनी या ठिकाणी दिलेले आहेत. भिडे गुरुजी एक मोठे तालीम चालवणारे होते, कुस्तीगीर या ठिकाणी होते. तर हे नाव पण एक लक्षात असू द्या. चाफेकर क्लबशी संबंधित नाव दामोदर बळवंत भिडे हे एक नाव या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे ना. चलो आता पुढचा प्रश्न जो आहे, तर त्या पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. आता बघा, हा पण एक प्रश्न जो तुम्हाला तुमच्या चौकस बुद्धीच्या आधारावर या प्रश्नाचं उत्तर सॉल्व्ह करावं लागणार आहे. आता बघा, प्रश्न काय आहे ते नीट समजून घ्या. म्हणजे एलिमिनेशन मेथड किती महत्त्वाची आहे, अशा प्रकारच्या मेन्स पेपरमध्ये ते तुम्हाला इथे या ठिकाणी लक्षात येऊन जाईल. आता बघा, प्रश्न आहे लॉर्ड डॅश डॅश यानं असे मत मांडले होते, की बालविवाह आणि सक्तीचं वैधव्य या एकाच समस्येच्या 2 बाजू आहेत. ठीक आहे ना. तर बालविवाह आणि सक्तीचं वैधव्य हे एकाच समस्येच्या 2 बाजू आहेत, असं कोणाचं मत होतं? या प्रकारचा प्रश्न आहे. बघा, तुम्ही इयत्ता 11वीचं पुस्तक जर का जुनं पुस्तक वाचत असाल, महाराष्ट्राचा इतिहास, मध्ये याच्या बाबी स्पष्ट झालेल्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला जर प्रिव्हियस इयर क्वेशन खास करून पूर्वचे, मेन्सचे, राज्यसेवेचे जर तुम्ही अभ्यासात असाल, तर इतिहासामध्ये प्रश्न रिपीट होतात. फक्त त्याचा अनुषंग वेगळा असतो. वेगळ्या अँगलने ते प्रश्न विचारले जातात. एक प्रश्न असा विचारला गेला होता यापूर्वी, मला वाटतं राज्यसेवेला, की बहरामजी मलबारी यांच्यावर प्रश्न विचारला होता. बहरामजी मलबारी यांच्यावर प्रश्न विचारला. प्रश्न काय होता, कसा होता ते नीट समजून घ्या. प्रश्न असा विचारला,
खालीलपैकी कोण व्यक्ती आहे, जे बालविवाह व सक्तीचं वैधव्य या विरोधात एक चळवळ त्यांनी उभारली? तर ती व्यक्ती बहरामजी मलबारी, हे ना. तर असा प्रश्न आला. आता आपल्याला माहिती आहे बहरामजी मलबारी यांनी इंडियन स्पेक्टेटर नावाचं एक वर्तमानपत्र चालवलं होतं आणि या इंडियन स्पेक्टेटरमध्ये बालविवाह आणि सक्तीचं वैधव्य याबाबत ते या ठिकाणी जनजागृती करत होते, असं देखील आपल्याला पाहायला भेटतं. मग मी आपल्या बॅचमध्ये पण बऱ्याचशा वेळा बऱ्याच विद्यार्थ्यांना हे सांगितलेलं आहे, की काय प्रकरण होतं त्या काळातलं. बहरामजी मलबारी यांच्या काळामध्ये एक प्रकरण झालं, त्याचं नाव आहे फुलमणी प्रकरण आणि दुसरं प्रकरण जे होतं ते म्हणजे आपल्या रखमाबाई सावे प्रकरण. रखमाबाई सावे ज्या होत्या, तर त्यांच्या संदर्भातील प्रकरण. रखमाबाई सावे आणि दादाजी भिकाची केस हे आपल्याला माहिती आहे बघा. तर मग त्या काळामध्ये फुलमणीचं निधन झालं आणि रखमाबाईचं दादाजी सोबत या ठिकाणी न्यायालयीन भांडण या ठिकाणी सुरू झालं. मग या काळामध्ये या बहरामजी मलबारीनं रखमाबाई बचाव कृती समिती स्थापन केली आणि एक पुरोगामी विचार इंडियन स्पेक्टेटरमध्ये ते या ठिकाणी मांडू लागलेले होते, हे लक्षात घ्या. आता हा कालखंड किंवा ही घटना कधीची आहे बहरामजी मलबारींची? तर ही घटना आहे 1884 सालची. आहे ना, म्हणजे फुलमणी प्रकरण, रखमाबाई सावे प्रकरण हे सगळं आहे 1884च्या काळातील. आणि मग त्या सगळ्या परिस्थितीमध्ये मला आता सांगा 1884 डेट मिळाली आपल्याला. मग आता इथे विचारलं लॉर्ड डायटश यांनी असं मत मांडलं होतं, की बालविवाह आणि सक्तीचं वैधव्य या एकाच समस्याच्या 2 बाजू आहेत. आता मग इथं दिलेले आहेत बघा गव्हर्नर जनरल. मग यांचा कार्यकाळ माहिती असला पाहिजे. लक्षात घ्या रिपनचा कार्यकाळ काय? तर 1880 पासनं ते 1884 पर्यंतचा कार्यकाळ. लिटनचा कार्यकाळ काय बरं? तर 1876 पासून ते 1880 पर्यंतचा त्याचा कार्यकाळ लिटनचा आहे. विल्यम बेंटिंक जर आपण बघितलं, तर बेंटिंकचा कार्यकाळ काय आहे? तर 1828 पासून ते 1834-35 पर्यंतचा कार्यकाळ आणि लॉर्ड डलहौसी जर आपण बघितलं, तर 1848 ते 1856 पर्यंतचा कार्यकाळ. घटना कधीची आहे? 1884 ची आहे. बालविवाह आणि सक्तीचं वैधव्य. कारण फुलबणी प्रकरण, रखमाबाई सावे प्रकरण, बहरामजी मलबारी या सगळ्यांचा संदर्भ तुम्हाला इथे या ठिकाणी मिळाला. राइट आन्सर आहे लॉर्ड रिपन. कळतंय का? तर असे प्रश्न तुम्ही इथे या ठिकाणी सॉल्व्ह करा. बघा, कधी-कधी प्रश्न थेट पुस्तकातून विचारले जातात. तर कधी-कधी तुम्हाला बुद्धी इथं लावावी लागते प्रश्न सॉल्व्ह करत असताना. ठीक आहे ना? अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करण्याची मेथड ही तुम्हाला डेव्हलप या ठिकाणी करावी लागणार आहे. चलो त्यानंतरचा प्रश्न आता आपण पाहूया. 17 प्रश्न पाहिले ना? आता आपण त्यानंतरचा पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूया. बघा, आता हा प्रश्न जो आहे सोपा प्रश्न आहे बघा. बरेचसे प्रश्न रिपीट झालेले आहेत बघा. आता हा प्रश्न काय आहे? तो प्रश्न आपण पाहूया. कामगार चळवळीशी संबंधित प्रश्न आहे बघा. प्रसिद्ध कामगार नेते नारायण मेघाजी लोखंडे यांच्या पश्चात भिवाजी रामजी नरे, एस के बोले, सीताराम केशव बोले आणि हरिश्चंद्र तालचेरकर अशा नेत्यांनी गिरणी कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी 1909 मध्ये एक संघटना स्थापन केली. त्या संघटनेचं नाव काय? तर सोपा प्रश्न आहे. कामगार हितवर्धक सभा. 1909 ला मुंबईमध्ये कामगार हितवर्धक सभा स्थापन करण्यात आली. सोशल सर्व्हिस लीग ही नरेश अप्पाजी द्रविड आणि त्याचबरोबर नरेश अप्पाजी द्रविड आहे आणि आपले नारायण मल्हार जोशी यांनी या ठिकाणी 1911 ला स्थापन केली. सोशल सर्व्हिस लीग. बॉम्बे मिल हँड असोसिएशन आहे बघा. बॉम्बे मिल हँड असोसिएशन हे आपल्याला माहिती आहे नारायण मेघाजी लोखंडे यांनी 1884 ला स्थापन केलेली आहे आणि बॉम्बे पोस्टल युनियन जी आहे ही 1906 ला इथे या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली संघटना या ठिकाणी आहे. तर या प्रकारच्या कामगारांशी संबंधित कामगारांशी संबंधित भिवाजी नरे, एस के बोले आणि हरिश्चंद्र तालचेरकर एक सत्यशोधकी विचाराची माणसं यांनी एकत्र येऊन कामगार हितवर्धक सभा 1909 ला स्थापन केली होती, असं एकंदरीत पाहायला भेटतं. सोपा प्रश्न आहे बघा हा. त्यानंतर जर आपण बघितलं तर हा एक प्रश्न आपण पाहूया बस. हा एक प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसून येतो बघा. आता बघा प्रश्न काय आहे नीट समजून घेणं गरजेचं आहे. प्रश्न मी वारंवार सांगतो, प्रश्न समजला की उत्तर तुम्हाला इथे या ठिकाणी समजून जातं. काय प्रश्न दिलेला आहे पाहूया आपण. आता बघा प्रश्न आहे विष्णुशास्त्री पंडितांच्या पाठिंब्यामुळे विष्णुशास्त्री पंडित यांच्या पाठिंब्यामुळे सन 1865 मध्ये पुण्यात कोणत्या वकिलानं विधवेसोबत विवाह केला? कोणत्या वकिलानं विधवेसोबत विवाह केला? तर इथं इम्पोर्टंट आहे वकील. वकील होता तो आणि त्यानं विधवेसोबत या ठिकाणी विवाह केला. असा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आहे. आता इथं दिलंय विष्णू शास्त्री पंडित.
आता बघा पर्यायामध्ये आहे पांडुरंग करमरकर, नारायण बापट, नारायण भिडे आणि मोरोबा विजयकर या पद्धतीचा हा प्रश्न आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतोय. ठीक आहे ना? तर या पद्धतीचा हा प्रश्न या ठिकाणी आहे. आता बघा विष्णुशास्त्री पंडितांशी संबंधित प्रश्न आहे आणि कोणत्या वकिलाने विधवेसोबत विवाह केला? तसं जर आपण बघितलं तर पांडुरंग करमरकर यांनी पण विधवेसोबत विवाह केला. परंतु पांडुरंग करमरकर हे काय वकील नव्हते लक्षात घ्या. वकील कोण होतं तर नारायण भिडे होते लक्षात घ्या. तर या नारायण भिडेनं 1865 ला एका विधवेसोबत त्या ठिकाणी विवाह केला होता, हे लक्षात घ्या. आणि मग त्या काळामध्ये दत्तोबा अण्णोजी एक मिनिट अण्णोजी दाफतदार नावाचे एक व्यक्ती होते, जे हिंदू व्यवस्थापक सभा स्थापन करत दाफतदार हे त्यांचं नाव होतं लक्षात घ्या. दाफतदार, दाफतदार हे त्यांच्या ठिकाणी नाव होतं अण्णोजी दाफतदार. त्यांनी हिंदू धर्म व्यवस्थापक सभा स्थापन केली होती आणि त्यांनी या विवाहावर मोठ्या प्रमाणात टीका केली होती आणि हा विवाह उधळून लावण्याचा देखील प्रयत्न हा हिंदू व्यवस्थापक सभेच्या माध्यमातून करण्यात आला होता, असं एकंदरीत दिसतं. तर ती व्यक्ती आहे नारायण भिडे, हे लक्षात घ्या. पांडुरंग करमरकर यांचा पण विवाह विष्णुशास्त्री पंडितांनीच लावलेला आहे लक्षात घ्या. परंतु हे पांडुरंग करमरकर हे काही वकील नव्हते लक्षात घ्या. हे काही वकील वगैरे नव्हते. मात्र त्यांचा विवाह एका विधवेसोबतच लावला होता. तर यांच्या संदर्भात एक प्रकरण घडलं गेलं. ते प्रकरण म्हणजे लग्नपत्रिका प्रकरण. लग्नपत्रिका प्रकरण जे आहे, हे लग्नपत्रिका प्रकरण हे यांच्याशी संबंधित या ठिकाणी राहिलं. म्हणजे काय, पांडुरंग करमरकरांचा एका विधवेसोबत विवाह होणार आहे. या प्रकारे एक लग्नपत्रिका छापली गेली आणि ती लग्नपत्रिका वर्तमानपत्रांमध्ये छापली गेली आणि ती लोकांमध्ये सर्क्युलेट देखील या ठिकाणी झाली. आणि म्हणून मग हिंदू व्यवस्थापक सभेनं या प्रकारचा विवाह उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न इथे या ठिकाणी केला आणि या लग्नपत्रिकेच्या प्रकरणामध्ये जे कोणाची नावं होती, त्या लोकांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचं एक कार्य हे हिंदू व्यवस्थापक सभेनं त्या ठिकाणी घडवून आणलं. म्हणजे यामध्ये लोकहितवादी होते, न्यायमूर्ती रानडे होते, आपले विष्णुशास्त्री पंडित देखील या ठिकाणी होते. मात्र रानडे आणि इथं लोकहितवादी यांनी या प्रकरणामधनं स्वतःचं नाव काढून घेतलं. मात्र विष्णुशास्त्री पंडितांनी इथं या ठिकाणी अ, या प्रकरणापासून स्वतःला दूर ठेवलं नाही. ते म्हणाले, की "हो, मीच तो आहे आणि मीच या पद्धतीचं लग्नपत्रिकेचं प्रकरणामध्ये सहभागी आहे आणि इथं या पांडुरंग करमरकरांचा मीच विवाह या ठिकाणी लावून देत आहे." तर हे विष्णुशास्त्री पंडित जसं बोले तैसा चाले, अशा प्रकारची या ठिकाणी ही लोकं राहिलेली आहेत. म्हणून महात्मा ज्योतिराव फुल्यांनी विष्णुशास्त्री पंडितांना एक म्हणजे संबोधलेलं आहे, की ही व्यक्ती म्हणजे कोण आहे? तर ही व्यक्ती जसं बोलते तसंच कृत्य करते. बोले तसे चाले. त्या प्रकारची आहे. रानड्यांवर टीका केलेली आहे. रानड्यांवर त्यांनी म्हटलेलं आहे, की रानडे बोलतात एक, करतात एक. या प्रकारची भूमिका फुल्यांनी यांच्या संदर्भात मांडलेली आहे. ठीक आहे ना? तर करमरकरांचा पण विवाह विधवेसोबत झाला. नारायण भिडेंचा पण विवाह विधवेसोबत झाला. परंतु वकील कोण होते? तर नारायण भिडे होते. त्यामुळं राइट आन्सर आहे ते म्हणजे आपले नारायण भिडे. लक्षात घ्या एक महत्त्वाची सूचना पण तुम्हाला इथे करतो. आपलं एक पुस्तक आहे बघा समाज सुधारकाचं. ठीक आहे ना. आपल्या ॲप्लिकेशनवर देखील या ठिकाणी आहे आणि पुण्यात युथ पब्लिकेशन जे आहे आपल्या गांजवे चौकात, तर त्या पुण्यातल्या युथ पब्लिकेशनमध्ये देखील हे पुस्तक आता आपण या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेले आहे. तर या पुस्तकामधल्या पानांवर हे दोन्ही रेफरन्स तुम्हाला इथे या ठिकाणी पाहायला भेटतील. ठीक आहे ना. म्हणजे पान क्रमांक 3454. आता हे पुस्तक बघा लक्षात घ्या ह्याची काही जास्त लेंथ नाहीये. तर 200 साधारणतः 12-13 पानाचं 211 ते 13 पानाचं पुस्तक या ठिकाणी आहे. हे पुस्तक खास करून मेन्सला जे काही विद्यार्थी आहे ना, त्यांच्यासाठी आपण काढलेले आहे. पूर्व मेन्स देणारे जे काही कंबाईनचे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी आपण केलेले आहे, की ज्यामध्ये तुम्हाला अत्यंत कमी शब्दांमध्ये जास्त इन्फॉर्मेशन या ठिकाणी मिळेल आणि तो समाज सुधारक तुम्हाला लगेच या ठिकाणी समजून येईल. तर जर का तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवरनं श्रीवास संतोष सावंत या ॲप्लिकेशनवरनं हे पुस्तक या ठिकाणी पर्चेस करायचं असेल, तर तुम्ही करू शकता. तुम्हाला विथिन 7 डेजमध्ये तुम्हाला घरपोच हे पुस्तक मिळेल. अदरवाईज तुम्ही युथ पब्लिकेशनमध्ये जावा, गांधवी चौकामध्ये. तिथंच फक्त ते पुस्तक दिलंय, बाकी कुठे नाहीये. तर युथ पब्लिकेशनमध्ये गांधवी चौक पुण्यामध्ये तुम्ही जावा आणि तिथनं ते पुस्तक या ठिकाणी जरूर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. ते पुस्तक खूप इम्पोर्टंट आहे. ज्यामध्ये तुम्हाला प्री प्लस मेन्सचे सगळे प्रश्न इथे या ठिकाणी कव्हर होऊन जातील. ठीक आहे. यानंतरचा प्रश्न आता आपण इथं पाहूया. अ, पुढचा प्रश्न जो आहे तो पाहूया. आता बघा, प्रश्न काय आहे तो आधी पाहूया आणि नंतर मग याचं उत्तरापर्यंत आपण पोहोचूया.
आता बघा प्रश्न आहे हा 20वा सार्वजनिक सभेचे 1870 पूर्वीचे नाव काय होते? सरळ आणि सोपा प्रश्न आहे. तरी पण विद्यार्थ्यांना कन्फ्यूज करणारा हा प्रश्न या ठिकाणी राहील लक्षात घ्या. पुन्हा सार्वजनिक सभा हे आपल्या सर्वांना माहिती. तर विचारलं सार्वजनिक सभेचे 1870 पूर्वीचं नाव काय होतं? ठीक आहे ना? असा प्रश्न या ठिकाणी आहे. पर्यायामध्ये आहे डेक्कन सभा, महाराष्ट्र असोसिएशन, पुणा सार्वजनिक सभा आणि पुणा असोसिएशन. बऱ्याचशा लोकांना सार्वजनिक सभा माहिती असते. पुन्हा सार्वजनिक सभा माहिती असते. परंतु डेक्कन सभा माहीत नाही, पुन्हा असोसिएशन माहीत नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे ना? लक्षात घ्या, काय होतं, सार्वजनिक सभा स्थापन कशासाठी झाली? तर लक्षात घ्या, पर्वती संस्थान जे होतं, त्या पर्वती संस्थानामध्ये जो भ्रष्टाचार होता, तो भ्रष्टाचार दूर करण्यासाठी सार्वजनिक सभेची स्थापना 1870 ला झालेली आहे. औंध संस्थानचे महाराजे श्रीमंत पंत प्रतिनिधी हे त्या सार्वजनिक सभेचे अध्यक्ष या ठिकाणी होते आणि कार्यवाहक हे आपले ग.वा. जोशी या ठिकाणी होते. ग.वा. जोशींनी या आधी बॉम्बे असोसिएशनच्या धर्तीवर एक संघटना स्थापन केली होती. या संघटनेचं नाव होतं पुना असोसिएशन, जी साधारणतः 1867 साली स्थापन झालेली होती. पुना असोसिएशन 1867 साली ग.वा. जोशींनी स्थापन केली. बॉम्बे असोसिएशन बंद पडल्यानंतर आपल्याकडे पण एक संघटना राजकीय असली पाहिजे, म्हणून पुना असोसिएशन त्यांनी स्थापन केली होती 1867 साली. त्यानंतर सार्वजनिक सभा 1870 ला या ठिकाणी स्थापन झाली. आणि मग जेव्हा न्यायमूर्ती रानडे पुण्यामध्ये जेव्हा न्यायाधीश म्हणून बदली होऊन आले, तेव्हा न्यायमूर्ती रानडे आणि त्याचबरोबर ग.वा. जोशी या दोघांनी एकत्र येऊन पुणा असोसिएशन आणि सार्वजनिक सभा यांना एकत्र करून पुणा सार्वजनिक सभा स्थापन केली 1871 ला. 1871 ला हे लक्षात घ्या. प्रश्न विचारला सार्वजनिक सभा 1870 पूर्वीचं नाव काय होतं? तर पुणा असोसिएशन होतं. ठीक आहे ना? कारण पुणा असोसिएशन ही ग.वा. जोशींनी स्थापन केलं आणि ग.वा. जोशींच्या पुढाकारातून याच संघटनेचं रूपांतर सार्वजनिक सभेमध्ये झालं 1870 ला. त्याचे अध्यक्ष श्रीनिवास पंत प्रतिनिधी बनले आणि त्यानंतर सार्वजनिक सभा आणि पुणा असोसिएशन यांना मर्ज करून पुन्हा सार्वजनिक सभा असं नाव इथे या ठिकाणी बनलं 1871 ला आणि तेव्हा रानडे सहभागी होताना एकंदरीत या ठिकाणी पाहायला मिळतं. तर या पद्धतीचं हे महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात असू द्या. ठीक आहे ना. डेक्कन सभा, डेक्कन बघा अ, आपल्याला माहिती आहे एक होती डेक्कन असोसिएशन आणि दुसरी आहे डेक्कन सभा. तर डेक्कन सभा जर आपण बघितली, आपल्याला माहिती आहे डेक्कन सभेची स्थापना 1896 ला झालेली आहे. तेव्हा न्यायमूर्ती रानडे यांना या ठिकाणी अ, अ, न्यायमूर्ती रानडे जे आहेत त्यांना सार्वजनिक परिषदेमधनं या ठिकाणी जेव्हा काढून टाकलं, राष्ट्रीय सामाजिक परिषदेतून जेव्हा काढून टाकलं, तेव्हा त्यांनी या ठिकाणी डेक्कन सभेची स्थापना 1896 ला या ठिकाणी इथं केल्याचं एकंदरीत दिसून येतं. न्यायमूर्ती रानडे त्या न्यायमूर्ती रानडे यांनी ही डेक्कन सभा स्थापन केली. आपल्याला माहिती असेल, की एन.जी. चंदावरकर, गोपाळकृष्ण गोखले हे त्यामध्ये या ठिकाणी सक्रिय सहभागी होताना एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतात. तर अशा पद्धतीचे एकूण 10 प्रश्न आपण इथे पाहिले 11 ते 20 या दरम्यान. हिस्ट्रीचे हे 10 प्रश्न होते. याबद्दलची तुम्हाला पूर्णपणे माहिती या ठिकाणी दिलेली आहे. ठीक आहे मित्रांनो, फॉलो करत राहा मला. आपल्या मित्रांना देखील या ठिकाणी सांगा. हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ॲप्लिकेशन जरूर या ठिकाणी डाउनलोड करा. खूप साऱ्या बॅचेस इथे या ठिकाणी आहे. कंबाईनच्या बॅचेस आहेत, राज्यसेवेच्या बॅचेस आहेत, राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्हच्या बॅच आहेत, हिस्ट्री ऑप्शनल, हिस्ट्री जी-एस याच्या बॅचेस आहेत. त्याचबरोबर हिस्ट्रीशी संबंधित अनेक प्रिव्हियस इयर क्वेशन देखील तुम्हाला इथे या ठिकाणी पाहायला भेटतील. त्याशी संबंधित देखील खूप साऱ्या बॅचेस इथं आपण घेतलेल्या आहेत. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया पुढच्या सत्रामध्ये. थांबूया आता. धन्यवाद. थँक यू. व्हेरी मच.